काय सर, आज काय नवीन? आज एक नवीन पोस्टर बनवला आहे असंघटित कामगारांसाठी। अरे बापरे. अरे असंघटित कामगार आणि यांना मिळणारी सुट्टी अच्छा, कशासाठी माहिती आहे का? कशाला? मतदान करण्यासाठी। मतदानाला सुट्टी असते होय? हो, हे नव्हतं माहित सुद्धा आता 20 तारखेला सुट्टी दिलेली आहे। अच्छा, प्रत्येक नोकरदारांनी मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर जावं आणि त्यांना हक्काची सुट्टी दिलेली आहे। मग हे बरं केलं राव। आता काय तसंच करतो? आता- नाही मी काय करतो, आता सुट्टी आहे ना, हा 20 तारखेला जातो बायकोला घेऊन जरा फिरायला। अरे तशासाठी नाहीये, मग आपला मतदान करण्याचा हक्क आहे, तसंच कर्तव्य सुद्धा आहे। आता या ठिकाणी बघ बरं, हे असंघटित कामगार आहेत, म्हणजे बांधकाम कामगार असतील, ऊसतोड कामगार आता मी पण असतील। कामगारच आहे ना। हे बघ कसं आहे, रोज बुडातो, बरोबर आहे। आता बरोबर. सुट्टी आहे, ठीक आहे। आता बाकीचे लोक मतदान करते का म्हणून तर त्यांना पैसे भेटत आहे ना, आपल्याला कोण देतंय पैसे? नाही. आपण काम केलं तर आपल्याला पैसे भेटत आहेत। मग हा एक दिवस सुट्टी तर जरा जीवाची मजा करतो ना काही। नाही, हे तुझं मत चुकीचं आहे। काय असं? मताधिकार आहे, आपला अधिकार आहे, हा, तर तो आपला अधिकार आपण वापरलाच पाहिजे। योग्य उमेदवार आपणच निवडून दिला पाहिजे। मग त्यांनी काय होतं? त्यांनी आपल्याला हे जे काही आपल्या योजना असतात, काम मिळालं पाहिजे, आरोग्य मिळालं पाहिजे, सुरक्षा मिळाली पाहिजे, हे सगळं आपल्याला शासन मिळवून देतं। आणि हे शासन जर मिळवून द्यायचं असेल तर हे शासन चालवण्यासाठी योग्य उमेदवार आपण निवडून दिला म्हणजे आपण ज्याला निवडून देतो ते आपलं काम बघतो सगळं। हो, आपल्याला हे योजना नव्हतं गाड्या, मला माहित। मला वाटलं ह्यांचं काम फक्त पैसे द्यायचे आणि मतदान घ्यायचं शिकवून यायला। अवघड आहे यांचं। त्यासाठीच आज आपण काय केलेलं आहे, हा. हे एक प्रसंग बनवलेला आहे। अच्छा असंघटित कामगार अच्छा, आणि त्या हा. ठिकाणी एक पुढारी आलेला आहे। हा, तर तो त्यांच्या योजना काय काय आहे, बांधकाम कामगारांच्या योजना काय आहेत, हम्म. ऊसतोड कामगारांच्या योजना काय आहेत, त्यांना हा, काय हा. लाभ मिळणार आहे, हे ते सांगतोय। पुढारी सांगत आहे। बर मायला पुढारी आमच्या बांधावर नाही आले राव कधी। येतील, आता मतदान सुरू. वारं आहे, हा, येतील निवडणुकीचं वारं आहे, म्हणजे मी त्या तुमच्या- दिवशी सुट्टी नाही घ्यायची तर मतदान करायचं आणि मग सुट्टी घ्यायची। हा, मतदान करून तुम्ही पूर्ण दिवस तुम्ही सुट्टी म्हणून वापरू शकता। पण बर. सर्वप्रथम तुम्हाला 20 तारखेला मतदान हे करावंच लागेल। करावंच लागणार आहे, तो आपला हक्क आहे। बरोबर आहे। बरं झालं यार, मी भेटलो तुला, चांगलं सांगितलं बरं का सर। येतो मी। ठीक आहे, राम राम. चालेल, चालेल. हो, राम राम. राम राम.